उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि खुशखबर आलेली आहे. मित्रांनो, काल दुपारनंतर करमाळा या ठिकाणी बाजार समितीमध्ये 8,000 रुपयाच्या वर तुरीला भाव मिळालेला आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात सध्या नव्या तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा आपल्या चॅनलच्या माध्यमातून. पण मित्रांनो, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे जालना. काळ्या तुरीला आवक आलेली आहे 75 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 8,000 रुपये, सर्वसाधारण दर 8,200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,500 रुपये. पुढील बाजार समिती जामखेड. आवक आलेली आहे 7 क्विंटलची. कमीत कमी तुरीला दर मिळाला 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,100 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,200 रुपये. पुढील बाजार समिती करमाळा. तुरीला आवक आलेली आहे 1 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 8,000 रुपये, सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा 8,000 रुपये मिळालेला आहे. पुढील बाजार समिती आहे सोलापूर. लाल तुरीला आवक आलेली आहे 304 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 6,200 रुपये, सर्वसाधारण दर 6,545 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,350 रुपये. पुढील बाजार समिती आहे लातूर. तुरीला आवक आलेली आहे 1,795 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 6,600 रुपये, सर्वसाधारण दर 7,200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,425 रुपये. पुढील बाजार समिती आहे जालना. तुरीला आवक आलेली आहे 800 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 5,900 रुपये, सर्वसाधारण दर 7,000 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,422 रुपये. पुढील बाजार समिती अकोला. तुरीला आवक आलेली आहे 331 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,155 रुपये, सर्वसाधारण दर 6,850 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,070 रुपये. पुढील बाजार समिती अमरावती. तुरीला आवक आलेली आहे 495 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,550 रुपये, सर्वसाधारण दर 6,800 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,050 रुपये.